का सकाळ हे दृश्य पाहिलं की खूप छान वाटतं मला. आधीच्या वेळेस फौजींना काहीच टाईम स्पेंड करायला भेटला नव्हता त्याच्यासोबत, पण आता सोबत आहेत तर खूप छान वाटतं. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आत्ता सकाळचे 10:30 वाजलेत. आधू आमचा 8-8:30लाच जातो स्कूलला. फौजी होते आत्तापर्यंत, आत्ताच गेले फौजी. तोपर्यंत सगळी कामं आवरावी लागतात पटपट पिल्लूला त्यांच्याकडे देऊन. म्हणजे फर्स्ट सकाळचं काही क्लिनिंग वगैरे असेल, झाडू कचरा, आणखीन कपडे धुणे, परत नाश्ता वगैरे. मग फौजी आहेत तोपर्यंत ही सगळी कामं आवरली की मग मी जरा फ्री होते. पिल्लूला बघत बघत माझं थोडंसं स्वयंपाक वगैरे मग होतं. मग पिल्लूचं बघा कसं गाणं बघणं चाललंय. हे त्याचं फेवरेट सॉन्ग आहे जगन्नाथचं. खूप आवडतं त्याला ते. पिल्लूला आंघोळ वगैरे घालून थोडीशी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. पुलाव बनवत होते. पुलाव वगैरे बनवला आणि मग आदूला स्कूलमध्ये आणायला चालू. खूप उशीर झाला होता आज. आमचा आदू रुसला आहे. तो झुला आणलेला मम्मीने येताना, आत्ता परेड बघायला आलती तेव्हा तो चिकूसाठी आणला. हा छोटा होता तेव्हा ह्याला घेतलेला आणि आता तो रडतोय की त्याला त्याच्यात बसायचं आहे. मला मी बसवलं पण ते नाही, त्याचं वजन नाही झेपणार झुल्याला. पण तो मी कसं छोटा होणार तू कसं छोटा व्हायचं आता तू एवढा मोठा झालाय तर छोटं कसं होणार? कसं छोटं होईल? कसं छोटं होणार सांग बरं मला. गप्पा बस. काय सोल्युशन आहे बरं याच्यावर? झाल्यानंतर मग आमचा आदू चालला पप्पांसोबत बाहेर. दुपारी जेवणासाठी मशरूम, चपाती आणि पुलाव बनवला होता छान. आणि आदू बाहेर गेला की असलं काहीतरी आणणारच. त्याला किती नको म्हटलं तरी तो ऐकत नाही. आमच्या पिलूला काय मम्माला रात्री झोपून द्यायचं नसतं आणि दिवसा पण झोपून द्यायचं नसतं. थोडं कुठं झोपायला लागले की लगेच उठतो. आणि आजकाल सकाळच्या सूर्यप्रकाशापेक्षा हा 4 वाजताचा जो सूर्यप्रकाश असतो ना, तो खूप छान वाटतो. माझं ॲमेझॉनचं पार्सल येणार होतं आणि म्हणजे ते कालच येणार होतं, पण ते आलं नाही. काल मला मेसेज आला त्यांचा की 24 तासात पुढच्या डिलिव्हर करू आम्ही म्हणून. आणि आज मग अशी आत्ता मला कॉल नाही, काही नाही. आणि त्यांचा मेसेज आला की वर पार्सल इज डिलिव्हर्ड. आता ते पार्सल कुठं डिलिव्हर केलं आहे काय मला काहीही माहिती नाही. आणि ते पेड पार्सल होतं, कॅश ऑन डिलिव्हरी वगैरे असतं तर काही इश्यूज नव्हता. मग आणि पेड पार्सलला असं होणार. त्याच्यासाठी मला ते स्टोलरचं असं वाटत होतं की शॉपमध्ये जाऊन घ्यावं. मला काय मनासारखं भेटलं नाही. नशीब ते तरी कॅश ऑन डिलिव्हरी भेटलं मला. बघूया आता काय होतं. ह्या पार्सलचं तर काय झालं काय माहिती नाही मला. बघू, अवघड आहे खूप ऑनलाईन. पिल्लूला ह्या झुल्यात बसवलं होतं. त्याला छान वाटत होतं त्याच्यात मस्त बसायला. आता त्याला आवडतं. आता थोडं बसायला शिकतोय तर छान वाटतं त्याला. बाहेर जायचं नव्हतं 6 वाजता पार्कमध्ये, पण थोडी भाजी वगैरे पण घ्यायची होती. त्यासाठी म्हणून निघालो. थोडं फिरून यावं म्हटलं, म्हणजे पिलूला पण बरं वाटेल. तो झोपतो आल्यावर शांत. मग निघालो पार्कमध्ये. त्याला भाजी वगैरे घेतली थोडीशी. संध्याकाळी जेवणात व्हेज मंचुरियन आणि नूडल्स बनवले होते. कॅन्टीनमधून आणलेले नूडल्स. म्हटलं ट्राय करावं कसे होतात. फौजींचं नादूचं छान चाललेलं नूडल्स खाणं. काय बनवलंयस? पिल्लूला कसं तरी झोपवलं. आजकाल खूप तो झोपायला त्रास देतोय. माझ्या डोळ्यात अक्षरशः झोप वाहत होती. असं काहीसं संपवला आज दिवस. बाय.